हॅलो. तर चला मी हेअर पिन बनवणार आहे. लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ते नेक्स्ट व्हिडिओत दाखवेल. आणि हे 3 कट मी करून घेतलेले आहे. 2 सेम आकाराचे केलेले आहे आणि एक थोडा ट्रायंगल टाईप शेप मी कट केलेला होता. आणि त्याला छानपैकी असा बो मी तयार केला आहे. त्याचा व्हिडिओ राहिला ॲक्च्युली बनवायचा. तो कसा बनवला आहे जर हवा असेल तर मी नक्की सांगेल. आणि त्यानंतर मी हे जुन्या हेअर पिन घेतले आहे. त्याच्यामध्ये मी शेल्स थोडेसे पम होते माझ्याजवळ, बीट्स होते, तर ते मी यूज करणार आहे. लोकरची थोडी लटकन अशी यूज करणार आहे. तर तुम्ही बघू शकतात की मी हे 3 हेअर पिन छानसे असे रेडी करून घेतले आहे. कशा वाटल्या नक्की सांगा. आणि त्यानंतर मी बनवणार आहे बेल्ट बनवणार आहे, जो की आम्हाला आमच्या आउटफिटवरती मॅच होण्यासारखा हवा आहे नवरात्रीसाठी स्पेशल. तर हे आहे माझ्याजवळ थोडा सामान पडलेला होता, जो मी बऱ्याच वेळेस सांगितलं आहे व्हिडिओत. तर तो मी यूज करणार आहे. ब्लॅक कलरचा माझ्याजवळ कापड होता आणि हे व्हॅक्स स्ट्रीप आहेत, ज्या की मी यूज करणार आहे इथे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही करू शकतात, नाही तर नाही करू शकत. मी त्या कट करून माझ्या म्हणजे तुमच्या कमरेच्या लेंथनुसार तुम्ही त्याला कट करायचं आहे. आणि हे माझ्या जो काच पडलेले होते त्याला मी स्टिक करून त्याच्या साईडने लोकर ही स्टिक केलेली आहे सर्कलमध्ये, जेणेकरून जेव्हा आपण त्याला वेअर करणार तेव्हा त्या काच आपल्याला टुचायला नको या हिशोबाने. आणि त्यानंतर माझे जो शेल्स होते ते शेल्स मी असे प्लस साईन्समध्ये स्टिक केलेले आहेत. आणि असे मी 2 बेल्ट तयार केलेले आहे. एक माझ्यासाठी आणि एक मुलीसाठी. एक जाड केलेला आहे आणि एक पतला केलेला आहे, जेणेकरून ती जीन्सवर वेअर करू शकेल. जी जीन्स मी तुम्हाला दाखवली आहे की कशी डेकोरेट केलेली आहे. आणि त्यानंतर मी हे दोन्ही बेल्ट तयार केल्यानंतर त्याला काही ठिकाणी मी स्टिच पण केलं आहे की जेणेकरून ते पडू नये किंवा निघू नये ते जे पण सेल्स मी स्टिक केलेले आहे ते. आणि त्यानंतर आपलं जुनं जॅकेट जे असेल, जर तुम्हाला परत यूज करायचं आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने, तर तुम्ही ते यूज करू शकता. हे माझ्याजवळ जुनं जॅकेट पडलेलं होतं, त्यावरती मी ओढणीचा यूज करणार आहे. आणि तुम्हाला आवडेल ती ओढणी तुम्ही दुपट्टा यूज करू शकतात. आणि तो काही अशा पद्धतीने डेकोरेट झाला आहे, म्हणजे तुमचं जुनं जॅकेट एक नवीन लुकमध्ये तुम्ही क्रिएट करू शकतात. तर तुम्ही बघू शकतात की माझ्याजवळ जी शायनिंगची दुपट्टा होता तो मी यूज केलेला आहे, खाली स्टिक करून छानसा. माझ्या मुलीसाठी जितकं आउटफिट मी तयार केलेलं होतं तितकं तिने वेअर करून तो गरबा एन्जॉय केले आहे आणि तिला खरंच खूप छान असे कॉम्प्लिमेंट मिळाले.